श्री स्वामी समर्थ मित्रांनो, विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्रीकृष्णाची 1000 पवित्र नावे. हा स्तोत्र महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्माचार्यांनी युधिष्ठिरला सांगितले होते. कलियुगात मोक्ष, शांती व कल्याण मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे पठण होय. विष्णू सहस्त्रनाम कधी पठण करावे, विष्णू सहस्त्रनाम पठण केल्यामुळे आयुष्यात काय बदल होतात आणि विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व काय, याचविषयी मी आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भगवान विष्णू यांना विश्वाचा संचालक मानले जाते. त्यांना विश्वाचे पालनकर्ते म्हणून ओळखतात. त्यांची उपासना केल्याने जीवन सुखी होते. आपले संगोपन करणाऱ्यांची पूजा केल्याने जीवन जगणे खूप सोपे होऊन जाते, अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू यांची उपासना करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे होय, असे मानले जाते. विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करणाऱ्याच्या आयुष्याचे सर्व गणित बदलतात. त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते. त्यांच्या आयुष्यात असणारे लाखो संकटे आणि दुःख दूर होतात. विष्णू सहस्त्रनाम करताना तेवढेच नियमही पाळणे महत्त्वाचे असते, जेणेकरून भगवंताची कृपा आपणावरती होईल. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीने कधीही करू शकता, परंतु सूर्योदयाची वेळ ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणाऱ्यांसाठी सर्वात योग्य आहे. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूंना आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा. सूर्योदयाची वेळ विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण का करायचे तर आपल्यावरती असणारे ग्रहपीडा, शत्रुपीडा, घरातील वास्तुदोष, त्याचबरोबर पितृदोष, कुटुंबातील कोणाचा स्वभाव दोष, ही सर्व दोष विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने नाहीसे होतात. तसेच कामात येणारे अडथळे, विघ्न, संकटे ही देखील दूर पळतात. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होऊ शकतो आणि व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त बुधवारीच वाचा. असे केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि लक्ष हे केंद्रित होते. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूच्या 1000 नावांचा उल्लेख केलेला आहे आणि प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने श्रीहरींची कृपा लागते आणि सर्व कामे सहज होतात. विष्णू सहस्त्रनाम पठणाचे अपार लाभ विष्णूच्या भक्तांना मिळतात. विष्णू सहस्त्रनाम हे पूर्ण नियमाने आणि श्रद्धेने जपले तरच त्याचे लाभ आपणाला मिळत असतात. आता आपण पाहूया विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम. विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे महत्त्वाचे असते. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही कधीही पठण करू शकता, परंतु सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्योदय झाल्यानंतर 1.5 तासाच्या आत तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करणे शक्य झाले तर अतिशय पवित्र आणि शुभ हा योग असतो. त्यामुळे त्यावेळी केलेले पठण या अतिशय लाभदायक आणि फलदायक ठरते. तर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्यावर सर्व पितरांची कृपा होते व आशीर्वाद मिळतात. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. आपल्याला कीर्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच भक्ती मुक्ती दोन्हीही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू यान केल्याचे फळ आपणाला मिळते, असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज लिहितात. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे तुपाचा दिवा लावून 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर साक्षात भगवंताचे दर्शन मिळाल्याचे पुण्य आपणाला मिळते. 40 दिवसात रोज 12 वेळा एक नियमित पठणाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. घरातील मुलांकडून बाळकृष्णाला तुळशी अर्पण करून विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट होतात, शुद्ध होतात आणि अर्पण केलेली तुळशीचे पान चावून खाल्ल्यास मुलांची बुद्धी तेजस्वी होते. वास्तुदोषावरती सर्वात प्रभावी उपाय हा विष्णू सहस्त्रनाम पठणाचा आहे. तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तो जाण्याकरता रोज विष्णू सहस्त्रनामाचे 3 पाठ करावेत. सुरुवात ही बुधवारपासून करावी.
बाहेरची बाधा, त्रास, संतती, मतिमंद, गतिमंद असेल तर अशा व्यक्तींनी रोज सकाळी संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा विष्णू सहस्त्रनाम ऐकावे. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते. जर तुम्हाला शक्य झाले तर विष्णू मंदिरात बसून विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे अहित नष्ट होते, तसेच तुम्हाला छळणाऱ्या प्रत्येक गोष्टी नष्ट होतात. तुम्हाला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे अनुष्ठान करू शकता. अनुष्ठान करतेवेळी सुरुवातीला व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करावा. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पठण करतो त्यांची शतकोटी कल्पनावरील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. शिवालयात किंवा तुळशीवनात बसून जो विष्णू सहस्त्रनामाचे पठण करतो त्याच्या कोट्यावधी काही दान केल्याचे फळ त्याला प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूच्या घेतलेल्या 1000 नावांमधील काही नावांमुळे कोणत्याही प्रकारचे रोग नाहीसे होतात. आपणाला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर उंबऱ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण नारायण असे नाव घ्यावे. विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरातील दोष कमी होतात. त्यासोबतच तुम्हाला जर कोणाला भूतबाधा झाली असेल किंवा अशी भीती मनात बसली असेल तर अशाने विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने मन शांत राहते व भीती दूर होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.